हर महादेव अशी गर्जना झाली पाहिजे. महादेवा वाचव रे, आज खाली बघणार नाही मी. आता खाली नाही फक्त बघणार मी, खाली नाही बघणार. खाली बघितलं की माझं मरण आहे, मला माहिती आहे. दहा वाजून 24 मिनिट झाली पूर्णपणे. रस्ता खूप जास्त खराब लागला आहे बघा. पाय खाली. ओके ओके. हिरकणी ज्या वेळेस दरवाजामध्ये बंद झाले होते ना संध्याकाळच्या वेळेस चुकून, त्यावेळेस भावांनो ती आजच्या डोंगरात कशी उतरले असं ना मला प्रश्न पडला एवढा मोठा. किरिस का गाना सुनेगा? किरिस का गाना कैसा? हाँ किरिस का गाना कैसा? हाँ आके दुनिया में रैपलिंग ना की तो जिंदगी में क्या किया. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी एम एच फोर्टी रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन क्रेझी व्हिडिओमध्ये. सदलग भावनो कोकण कड्यावर मी काल आलेलो आहे हरिश्चंद्र कड्यावर. रात्री ह्या झोपडीमध्ये राहिलो होतो, आजींच्या झोपडीमध्ये. नंतर ना समजे टीम मेंबर आमच्या संघ इथे झोपले होते. टेक्निकल जेवढी होती तेवढी एक्सपर्ट. आता आपल्याला 9-10च्या दरम्यान आपल्याला रॅपलिंग करून खाली उतरायचं आहे. भारतामधली समजात जास्त मोठी रॅपलिंग भावांनो कोकण कड्यावरनं 1800 फुटाची. ती आपल्याला आज करायची काय पण करून. ते आपलं लहानपणापासून स्वप्न होतं आणि ते पूर्ण करायचं आपलं आज काय पण करून. तर चहा नाश्ता मस्तमध्ये करूया, हातपाय तोंड धुऊया, बॅग घेऊया, कॅमेरा सेटअप पूर्ण चेंज करूया. सेल्फी स्टिक नाही जोडली ह्याला, मी ट्रायपॉड नाही जोडलं. माईक पण इथंच लांबच आहे अजून, माईक पण जोडायला राहिलेला आहे अजून गळ्याला. समजा गोष्टी सहज आम्ही ती क्रिश काय गाणं तुम्हाला ऐकायचं होतं त्यामुळे ती लगेच स्टार्ट केलं आम्ही. बरं असू द्या, आता लवकरात लवकर तयार होऊ आणि खाली निघायची प्रॅक्टिस करूया पूर्णपणे. काय चावलं रे साधं सजी. जर मी चहा असं पियत नाही बरं का, मला ॲसिडिटी होती दुधानं, तरी पण मी चहा पितोय कारण की चहा खूप जास्त टेस्टी होता त्यामुळं चहा पितोया. जर कोणी आला आहे कोणतं तर मामा, नाव काय तुमचं? माणिक खोडके. हॉटेलचं नाव सांगा एकदा. वन ॲडव्हेंचर. नक्की हे काय समोर दिसतं इकडं वरनं आला का नाही, इकडे खाली ज्यावेळी जाचाल का नाही, हे तुझं हॉटेल बघा. नक्कीच या मस्त मध्ये आणि चहा टेस्ट करा एकदा, लईच एक नंबरची आहे. चहा जेवण समजा एक नंबर आहे ना. डॉली चायवाला चाय पिलो भाई. समजा गोष्टी चार्जिंग लावले ते आहे. काय पण झालं, काय झालं असं? आपले चार्जिंग आहे काय? चार्जिंग संपली. काय झालं बघूया थांबा मला. भावांनो समजी तयारी एकदम जोरदार चालू या. फक्त मला हेल्मेट नीट लावू द्या. मला तुम्हाला सांगायचं, सरांनी काही एकदम माहिती गोष्ट एक लय भारी सांगितली आहे, काहीतरी माहिती सांगितली सरांना, ती मला तुम्हाला सांगायची खूप जास्त भारी आहे. त्यासाठी मला थोडं रेडी होऊ द्या, बस 2 मिनटं. समजा गोष्टी नीट आठवू द्या. हार्नेस हे लावून घेऊ द्या. हेल्मेट बदललंय आणि मला एक सांगायची, सरांना भावांनो काय माहिती दिली आहे ती माहिती नीट आहे का. ज्यावेळेस तुम्ही कोकण काढा, ज्यावेळेस रॅपलिंग करताल का नाही, तुम्हाला काय 2 ते 3 स्टेप आहे ते ह्या ध्यानामध्ये ठेवायची. ते पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही रॅपलिंग करताना खाली उतरता का नाही त्यावेळेस भावांनो रशीला तुम्हाला खालनं वर वळायचं या. आणि ती तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला करत राहायची, जोपर्यंत तुम्ही खाली पोचत नाही तोपर्यंत ही गोष्ट तुम्हाला करत राहायची या. भले तुमचा हात थकू द्या, काय करू द्या, पण तुम्हाला ती गोष्ट करत राहायची या. आणि जी ब्रेक असतं का नाही, ब्रेक खालीवर सोडायचं जे आपलं समजे कंट्रोल आहे, ती वरच्या माणसापाशी असते, खालच्या माणसांपाशी नसते. जरी तुमचं दोन्ही हात जरी सुटलं ना तरी तुम्हाला काही टेन्शन नाही. ही गोष्टी नीट ध्यानात घालून घ्या. तुम्ही व्हिडिओ बघून यायचा नंतर मला गणेश भाऊ तुम्ही ही माहिती नव्हती सांगितली. समधी प्रॉपर माहिती मी तुम्हाला ह्यातमध्ये सांगणार नाही समजे गोष्टी. त्यानंतरनं जर कोण लेडीज आहे त्या, तर लेडीजचं समजत मेन गोष्ट केस आहेत नाही, केसाचा असा बुचडा बांधून आतमध्ये हेल्मेटमध्ये घ्यायचं की काय असं रशी आपल्या टोकऱ्या मागणं असतात ना, तर त्यातमध्ये जर केस फसले ना तर त्याची जिम्मेदारी ही घेऊ शकत नाही. त्यामुळं इन्शुरन्स समजायला लागतं वाढायला. तर भरपूर अशी वाहनं सेफ्टी, खरंच मी ह्यांचं लई नाव ऐकलेलं महाराष्ट्र रेंजरचं. खरंच खूप जास्त सेफ्टी ह्यांच्याकडं भरपूर. असं कुठल्याही कामामध्ये हलगजरेपणा नाही, एकदम कडक तू कडक नियम आहेत. आणि आता हे पण खाली उतरायचं या, खूप जास्त मजा येणार आहे या. आणि चला तुम्हाला थोडं मी सिनेमॅटिक ही कोणतं थोडंफार दाखवायचा प्रयत्न करतो ह्या कोकणकड्यामधनं. आता आपल्याला इथनं असं खाली उतरायचं या. जाम मजा आहे. आई आले आहेत. आई तुमचं वय किती आहे?
65. तुम्ही कोकणकडे उतरला होता ना? उतरले किती वर्षापूर्वी उतरला होता? 2-3 वर्ष झालं. 2-3 वर्ष झालं. 62व्या वयामध्ये भारतातली समजात मोठी रॅपलिंग ही ह्या आमच्या आजीनं केलेली लक्षात राहून द्या. आणि बघा, अरे एवढ्या वयाची जर करू शकते ती तर आपण का नाही करू शकत? या तर आई प्रत्येकाचं काय सांगणं तुमचं आलं पाहिजे का नाही करायला? कराय प्रत्येकाने केलं पाहिजे का? प्रत्येकानं केली पाहिजे, एकदाच करायची. एकदाच जीवनात. हा भेटूया लवकरच खाली जाऊन. सरांना भरपूर मदत केली मला, ह्या सरांना लई मदत केली खरंच. आणि आता निघालेलो आहे खाली खतरनाकमध्ये करणार रॅपलिंग. आणि बघू काय अनुभव या तुमच्या समोर तुम्हा सर्वांसंग शेअर करूया. सर एकदम मजा येईल ना? 100% चला निवांत जावा, एन्जॉय करा. ओके. कसलंही काळजी करू नका. ओके चला भाऊ रेडी रेडी का? ड्रोन ड्रोन भाऊ पण आपलं चांगलं ओळखीत झालंय दादा. मागे जा, ठीक आहे हा आणि सरळ उभं राहायचं. सर ओके हा हा आणि इथून पुल करायचे, इथून पुल करायचे म्हणजे असं असं ओढायचं. हा ठीक आहे ओके चला मागे, चला मागे. घे, येऊ काय करायचं ते? हा चला. खाली जायचं, रोप खेचायची, खाली जायचं, एवढं डोक्यात ठेवा. हा पाय टाक खाली, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. पाय घे खाली आता. ओके हिंदीला किती टॉप आहे? वर वाढायची, वर वाढायची, वर वाढायची. हा पाय खाली घ्या, पाय खाली पाय खाली घ्या. हा. ओके जाऊ दे खाली. ओके पहिलं खाली जा, ओके पाय खाली घे, ठीक आहे पूर्ण मागे जा, मागे जा, अजून जा मागे, अजून रोप खेच, ओके पलीकडून हात घ्या रोपच्या अ, वाईट रोपच्या पलीकडून. अच्छा हे कुंड ओके ठीक आहे चालेल ओके आता ठीक आहे खाली पाय घ्या खाली आता. ओके 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 गुड. हाय शपथ हे बघा हे असल्या गोष्टी करायला भावांनो लय झाडत लागतं. अरे सगळ्या कुठनं मधनं आलं होणा साईडला खाली नाही बघायचं, फक्त खाली बघितल्यावर लय राड होते. ओके हर हर महादेव, हर हर महादेव. महादेवा वाचव रे, महादेवा वाचव रे. आज खाली बघणार नाही मी, आता खाली नाही फक्त बघणार मी, खाली नाही बघणार. खाली बघितलं की माझं मारा नाही आहे मला माहिती आहे, पण मी खाली नाही बघणार अजिबात. चला तर एकच रस्ते, मला 1 ते 2 रस्त्यानं फक्त धरलेलं आहे. आणि माझ्या खाल्ल्या साईडला जर बघितलं तर खूप जास्त मोठा खड्डा. हे बघा योगा, हे बघा योगा, ही हाय कोकण कडा भावांनो. आणि मी म्हणतो लाईव्ह मध्ये प्रत्येकाने एकदा ना एकदा तरी आलंच पाहिजे. हे बघा माणसं म्हणते ती गावातले गाण्याचे भाऊ झोका खेळा येत नाही का नागपंचमीला? अरे मी झोका खेळतो डायरेक्ट मृत्यू संघ. अरे गाणा भाऊ ही तर विषय लय खोला असतोय गाणा भाऊचा. जोक वाटतं का तुम्हाला गाणा भाऊ म्हणजे? हे बघितलं का दरीत उतारतोय दरीत. हां आपला नाद नाही करायचा भाऊ, आपण डेंजर माणूस आहे. हां माणसं म्हणते ती मौत को छुके टक से वापस आ सकता हूं, पण मी येतो ना. हे बघ हे बघ हा आय रागाला जाऊ नको बरं का, फक्त रागाला जाऊ नको. मला माहिती तुला लय भ्या वाटतंय, पण तू भिवू नको. तुझा पोरगा ही खूप जास्त श्रेष्ठ आहे, लक्षात राहून दे.
मला खाली बघताच येत नाही ना, हे जनावर अडकले ना ह्याच्यामुळे खालीच बघायला येत नाही बघा. खाली मला बघायला येत नाही. मला जे आनंद घ्यायचा आहे ना तो आनंद मी कसा घेऊ आनंद तो. अच्छा, तो आनंद असा घेता येईल. वा, खूपच मजा, खूपच लाईफ भारी आहे ही. फायनली खाली बसलेलो आहे. हा, काय म्हणता भाऊ, काय चाललंय? एकदम मस्त. हा, एक नंबर चाललाय या. मस्त मजा आली आज. ओके, उचलू उठू? नाही काहीच नाही करू. ओके, ठीक आहे. असं वाटतं मला माझा सल्लग पाय थार कापतात या, पण मन एकदम थट आहे माझं. आता इतक्यामध्ये मी इथं खाली आलेलो या. पण हो, ह्या सह्याद्रीच्या पोटामध्ये आणि कोकणकड्याच्या पोटामध्ये आपण म्हणतो खूप जास्त खाली सुंदरता असेल, पण माणसं वर येते ती आणि ते काय म्हणते, खालनं हवा वर जाते. त्यावेळेस माणसं वरनं टाकते ती बाटल्या म्हणा, काय सगाळ म्हणा, आणि ते काय करतं काय वेळेस वर जात नाही तर खाली येऊन काय इथं पडतं, तर खाली खूप जास्त घाण होते या. तर जे पण कोणी महाराष्ट्रातनं येत आहे, बाहेरनं येत आहे ना, तर खाली बाटल्या फेकून बघू नका. तुम्ही असल्या काड्या फेकू शकता, कारण ह्याचा खत होऊन जातो कधी जर केलं तरी, आणि हवा पण नंतर उडून जातं. पण हे जे प्लास्टिक आहे का ना, ही खूप जास्त प्रदूषण हे होऊ शकतं, आणि नंतर ही याचण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल लागतो करायला. तर जे बी कोणी येत आहे कोकण काढायला ना, तर हे असे घाण करू नका, कृपया सांगणं आपलं. ओके, हिम्मत आलो आहे आम्ही, आणि खाली अजून 300 फुटाची रॅपलिंग आहे. पण आपल्याला ना आता इथनं चालत तेव्हा तिथं जायचं आहे, आणि तिथनं नंतर 300 फुटाची रॅपलिंग आहे, आणि तिथनं खाली उतरायचं. त्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेस त्या गावातनं, फुल्या गावातनं 2 टीम मेंबर इकडे येणार, आणि आपली जेवढी बी समधी काय माणसं आहे ती वरनं खाली येणार नाही. संध्याकाळपर्यंत आम्ही समधी जाऊन ह्या इथं खाली थांबणार. त्यानंतर जेवढी पण समधी माणसं आहेत ना, त्या माणसांना घेण्यासाठी गावातनं 2 माणसं येणार. त्यानंतर आम्ही तिकडे जाणार. तर संध्याकाळच्या 7, 8, 9 वाजेपर्यंत आम्ही फुल्या गावामध्ये रात्रीच्याला पोचू. तोपर्यंत ब्लॉगमध्ये बघत राहा, खूप इंटरेस्टिंग तर होणारच या. तुम्ही बघितलं या. हा, जरा थोडं हे झालं या, दुखायला लागलं, खूप जास्त वजन पडलं त्यामुळं. हा, थांबू थोडा वेळ. छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं, ह्या सह्याद्रीची सैर करणं ऐऱ्या गायऱ्याचं काम नाही. एक मजी वाघ, दोन मजी हवा, आणि तिसरा मजी मराठे. ती कोकणकडा उतरून खाली आलो या, आणि जी मजा आहे का नाही, ती मजा कशातच नाही. लय जास्त भारी वाटायला लागलं या. तुम्ही पण लाईफमध्ये भावना नक्कीच या ह्या ठिकाणं. आणि बघा बघा, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, अशी गर्जना झाली पाहिजे. मला चांगला सीन घ्यायचा होता, त्यामुळे मी हे कुंड ह्या इथनं चालत आलो होतो इकडं, आणि तिकडे खाली गेलो. आता मी तिकुंड इकडे आलो आहे, आणि आता ह्या मला इथं जायचं आहे. इथनं नंतर तेव्हा तिकडे खाली त्या दरीत जायचं आहे. तिथनं उतरून आम्हाला रशी लावून खाली उतरायचं आहे. जसं इथनं उतरलो ना, तसंच आम्हाला इथनं चालत जाऊन तिथं जायचं, आणि तिथनं आम्हाला खाली उतरायचं आहे. दुपारची 12:30 वाजली, आणि आता आम्ही खाली उतरायला स्टार्ट करायला लागलो या इथून खाली. ओके, आता आम्हाला इथनं असंच जायचं, इथनं इकडल्या साईडला आम्हाला असं जायचं. आता इथनं पाय घसरला ना, डायरेक्ट घसरला तिकडं खाली, डायरेक्ट दरीत, विषय संपला. त्यामुळे इथनं आता दमाने चालत जायचं या. आपली एक चूक सुद्धा आहे तर आपल्याला भरपूर अशी मागात पाडू शकते, डायरेक्ट जीवावर बेतू शकते. त्यामुळे प्रत्येक एक पावले आहे तर नीट आणि प्रत्येक ठिकाणं बघायला लागतं. इथं दगड कसा आहे, दगड निसटू शकतो का खाली, अशा दगडापाशी पाय ठेवायला लागतो या. म्हणजे जी दगड निसटणार नाही तिथं पाय नाही ठेवायचा, असं म्हणतोय मी. बस ये यहाँ से वहाँ तक ही उतरना है, वही है भाई, के और नीचे जाना है।
असली असली लड़ाई है ना, इस जंगल से असली लड़ाई आपकी स्टार्ट होगी। हाँ ये है असली पैच, यहाँ पे तो कुछ भी नहीं है। ये है, ऐसा तो नहीं होगा लेकिन हाँ थोड़ा बहुत होगा, लेकिन इतना फिसलन नहीं होगा, थोड़ा प्लेन होगा नॉर्मल सा। या ठिकाणी आपल्याला 300 फूट इथनं खाली जायचं आहे अजून, आणि एकदम खतरनाक भयंकर ॲडव्हेंचर असणार आहे। पण हो, जमिनीला पाय असणार आहेत इकडं, फक्त आपल्या जमिनीला पाय नव्हतं, पण ह्या ठिकाणी आपल्या जमिनीला पाय असणार। ओ असणार ना जमिनीला? हां, इकडल्या ठिकाणी आपल्याला जमिनीला पाय येतं, आपण पण जाऊ। ते टेक्निकल भाव निघालेत खाली, चला आपण पण ह्यांच्या पाठी मागं मागं निघू दामाने दामाने। त्यांचं पोट दुखायला लागलं, त्यांचं पोट दुखायला लागलं। हे रडायला लागली रे पोरगी, रडायला लागली रे, हे चुकीचं आहे। स्माइल स्माइल करो, बस स्माइल करो, स्माइल करो, स्माइल करो। ओके ओके, आली रे आली, आता माझी बारी आली खाली जायची। चला घेऊन खाल्लाय। हा, तर भावांनो हे बघा का असं काहीतरी असतंय आयुष्यामध्ये। जर मजा करायची ना तर समध्या गोष्टी करत जावा, हे गोष्टी अशा करत जावा। कुठे गेला तुम्ही? हा इकडेच आहे। हा चला भावांनो, मी निघतो खाली, पण तुम्ही आपल्या भावाला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका। हर हर महादेव, चला। ओके हा, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे। माझा व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस माझी आई नक्कीच बघेन, आणि मला फोनमधून सापटा आणणार नाही निबार। चांगलीच चापटे आणणार आहे, जाम दाबून आणणार नाही सापट जाम मला। ओके, तर मला इथं बसून बसून लय कंटाळा आलाय, त्यामुळे मी इथं निघायला लागलोय आणि वरतीचं निघालो। या बघू द्या जरा थोडं काय हाला हवाय, किती वेळ लागतोय। 2 तास झालं लगभग इथं बसलोय मी। चला ओके, इकडे बघ, तिकडे बघा। इकडे बघा, मीडिया तुमच्यासाठी हजर आहे। कसं काय वाटलं? खूप छान। भारी वाटलं? वर कसं काय अडकून बसला तुम्ही तिथं पाय दुमडून? मी खूप जास्त थकली होती, आता कसं वाटतंय? ताकदच नव्हती राहिली। आता अजून एकदा करायचं का? अजून एकदा करायचं ना? करेल पण थोडी रेस्ट घेऊ। हा पण करायचं या। हे ह्याला म्हणते ती हिम्मत, समजलं का रे? कोल्हापूरकर आहे शो। कोल्हापूरकर, ओके, कोल्हापूर सोलापूर, कोल्हापूर सोलापूर, भाऊ भाऊ भाऊ। कंदी बेडे टीमचे समधी मेंबर आलेली ती, जी नेहमी यायची होती ती, आणि आता आम्ही निघायला लागलेलो गावामधून। आमचा भाऊ आलाय। हॅलो भाऊ, नाव काय? कृष्णा। ओके, कृष्णा भाऊ ही आपल्या फुल्या गावामधून आपल्याला इकडं घेण्यासाठी आलेला आहे। तर एक गाईड आहे, आता आम्हाला एक गाईड सोबत, गाईड सहित एकच आहे आणि एकच गाईड आहे, आणि आम्ही त्यांच्या संघ निघालेलो आहे। तर चला निघू। पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर ही समधी माणसं खाली उतरते ती, पण मी समध्यात जास्त पुढं आहे भावांना, तुम्ही नीट बघू शकता। गाईड भावाला सुद्धा मी मागं सोडलं आहे, कृष्णा भावाला सुद्धा मागं सोडलेलं आहे, आणि मी असला पुढल्या साईडला आलेलो आहे। आता ही जी तुम्ही माझ्या पाठी बघता का नाही, ही आहे भावांना हरिश्चंद्रगड पूर्णपणे वरनं क्लाइम्बिंग रॅपलिंग करून आपण खाली आलोय। आता खालनं इथून आलो या, आणि आता ह्या ठिकाणी आपला हेतू जायचं खाली, आणि खालनं हे का ह्या दरीतनं आपल्याला चालत जायचं आहे। खूप जास्त ॲडव्हेंचर होणारा ब्लॉग असा अजूनपर्यंत चालत आहे, तुम्हाला बघायचं आहे। तुम्हाला बातम्या देत आहेत MH45 रायडर। ओके लेट्स गो ब्रो। क्रू मेंबर तो का तिकडल्या ठिकाण आहेत, आणि मी आणि माझ्या पाठीमागं 2 जण, म्हणजे आम्ही 3 जण 1 नंबरला एकदम फास्टमध्ये चालतोय। आम्ही फक्त 3घांची जोडी या, एकदम फास्ट चालतो या। मी 1 नंबरला फास्ट चालतोय, त्यानंतर ही पुढलं भाऊ, त्यानंतर मागलं भाऊ, आणि त्यानंतर ही समधी माणसं नाही, ही समधी एकदम पाठीमागं लास्टला येते। आता ही नवीन किती जर केलं तर ह्याला वेळ लागतो ह्याला किती जर केलं तर याला आपण एकदम फास्टमध्ये रॉकेटच्या स्पीडनं। ज्यावेळेस रायगडावरती भावांनो हिरकणी ज्यावेळेस दरवाजामध्ये बंद झाले होते ना संध्याकाळच्या वेळेस चुकून, त्यावेळेस भावांनो
ती आजच्या डोंगरातनं कशी उतरली असं ना मला प्रश्न पडला एवढा मोठा. म्हणजे तुम्ही थोडा विचार करा, नॉर्मलचा विचार करा किंवा आपण रशी लावून म्हणजे वरनं आपण रशी लावून येतो तरी आपण भीतूया. पण ती एक आई होती आणि ज्या वेळेस भावनं ती खाली उतरली त्यावेळेस म्हणजे काही नजारा असं नाही त्यावेळेस भावनं म्हणजे तिच्या मनामध्ये किती धाडस असणार नाही मी ही करू शकते या. म्हणजे एक गोष्ट कळते बरं का की मनामध्ये जर जिद्द असेल का नाही तुम्ही कुठलीही गोष्ट एकदम सहजपणे पार पाडू शकता, एकदम सहजपणे. सोपं आहे जास्त, फक्त मनामध्ये कुठल्याही गोष्टीची भीती नाही धरायची आणि आरामात ही डोंगरला सहज आरामात उतरू शकतो मी, फक्त मनामध्ये भीती नाही पाहिजे. जर पडलो तर देवाकडे जाणार, ही खरं आहे भावांनो. मी वर निघालो फिरावून. हे बघा वर निघालो या. ॲक्च्युली वर काय नाही काहीतरी झालं आहे, म्हणजे कुणाला काहीतरी झालं असावा. आम्हाला बोलवलं आहे वर, झालं काहीतरी वर, समधी गोळा झाली. चला रात्रीचे 10 वाजले ते पण आम्ही अजून उतरतोय. समजा ते मी एकदम पाठीमागं राहतोय समजायला लेट करायला. हे बघा खतरा जर आला तरी गळा भाऊ मागं थांबणार नाही. ओके मी एकटाच मागं. 10 वाजून 24 मिनिट झाली ती पूर्णपणे. रस्ता खूप जास्त खराब लागला आहे बघा, मोठी मोठी दगडं. अंगामधली पूर्ण एनर्जी लो झाली माझ्या, तरी पण चालतो या. 1 मिनिट थांबा. रात्रीच्या 12 वाजले ते आणि मी भावांनो ह्या गावामध्ये सलग पोहोचलेलो आहे. ह्या आहेत आपल्या भाऊ लोकांची बस आहे, जी पुणे मुंबईकडून आली होती त्यांची अशी काहीतरी बस आहे. समजा संघ आलो आहे भावांनो, खूप जास्त रिस्क होतं. मध्ये भावांनो असं काहीतरी गोष्ट झाली ज्यानेकरून मला मध्ये शूट करता नाही आलेलं आणि फायनली मी पोहोचलेलो आहे. आता मी मेन टीम सरांसोबत रणजित सरांसोबत बोलतो भावांनो. समजा गोष्टी डिस्कस करतो. उद्याच्याला मला इथनं बस पकडायची आहे आणि आपल्या सायकलकडे जायचं आहे, जी पूर्णपणे 100 किलोमीटरचं अंतर आहे. मला उद्याच्याला बसनं जायचं आहे इथनं ह्या डोंगराच्या पडल्या साईडला. हा थोडा शॉर्टआउट तुम्हाला मी शेवटच्या टाईमला देऊन टाकेन. लास्टच्या वेळेस तुम्ही बघून घ्या. थोड्या वेळानंतर तुम्हाला बघायला मिळेल की मी कसा आलो काय आलो. तर भाऊ कसं काय वाटलं व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. मी झोपणार आहे एका साईडला. ओके टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव जय महाराष्ट्र. ओके ही गाडी आली आता आम्हाला न्यायला मोरुशीपर्यंत. 14 किलोमीटर आम्हाला ही गाडी नेऊन सोडणार. तिथनं मला बस पकडायची आहे. समोर हरिश्चंद्रगड, एका साईडला भैरवगड. माझा इच्छा चाललाय भैरवगडला जावा. ओके तर भावांनो साईडला बघता इकडे टेंट आहे माझा. खूप जास्त मुश्किलीनं तुम्हाला म्हणतो तुम्ही लास्टचा शॉर्ट आउट देऊन टाकणार नाही. सकाळ दरम्यान मी 5 गाड्या बदलल्या. 5 गाड्या. अंगात ताकद बिलकुल पण नव्हती माझ्या की बाबा आज ब्लॉगिंग करावं. त्यामुळं मी कालच्याच ब्लॉगमध्ये आजचाही ब्लॉग टाकतो 1 ते 2 मिनटाचा पूर्णपणे. सकाळ दरम्यान 5 गाड्या बदलल्या मी. आणि बैलपाडामधनं आपण हे पाठीमागचा कोकणकडा जसा उतरलो, कोकणकडा उतरल्याच्या नंतरनं रात्रीच्या आम्ही रेस्ट केली. त्यानंतरनं आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळच्याला म्हणजे आज मी दुसऱ्या गाड्या म्हणजे 5 ते 6 गाड्या बदलून नंतरनं आज मी 5 नईमध्ये पोहोचलो आहे. आणि इथनं पुढनंच आपल्याला हरिश्चंद्राची चढाई स्टार्ट होती आणि इथं आपला अजून फिरावून टेंट लावलेला आहे आणि थांबलेलो एकदम मस्त मध्ये. आजचा एवढंच. हाय धन्यवाद. कुठला तुम्ही? हा घ्या ना. कुठलं? लातूरचं आहे का? आजचा दिवस असा काहीतरी गेला. लवकरच खतरनाक व्हिडिओ येतो या. कमेंट करून सांगा. तर भावना व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओ म्हणजे. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव जय महाराष्ट्र. या